बाबा कुठून आलाय तुम्ही? मी लय लांब आलोय. 32 माझं गाव 150 किलोमीटर चालत गेलो आलोय मी. काय बाबा तुम्ही एकच मिनिट थांबा, मी लगेच येतो. बाबा पाय ठेवा याच्यात, तुम्ही पाय ठेवा. सत्या, देव तुझ्या पाठीशी आहे. त्या देवानं तुला जगव. बाबा तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत ना, म्हणून देव माझ्या पाठीशी आहे. देवा, अरे आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला बोलवला. माझ्या सत्यासारख्या चांगल्या माणसाला माझं आयुष्य लाभू दे रे. त्याला उदंड आयुष्य दे परमेश्वरा, परमेश्वरा. काय काय नेबट इतकी कशी कुडगेस ग तू? काय झालं मम्मी साहेब? तुला कितीदा घरात घातलं नेलं मी, तरी परत 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 निर्लज्यासारखं इथे येतेच ना. मम्मी साहेब या घरातल्याशी काही संबंध नाही. तेव्हा बाहेर चालतं पडायचं. मम्मी साहेब त्या तोंडाच्या बाफा, मी तुझं काही ऐकून घेणार नाही. लई झाली तुझी मनमानी. तुझ्यामुळं माझ्या घरातली माझी किंमत कमी झाली आहे. त्या आरण संगत तुझं लगीन लावून देणार होते ना, तेव्हा गेली असती कायमची घरातनं बाहेर. कसलं नशीब घेऊन आली काय माहिती. घराच्या बाहेर तर गेलीच नाहीस, पण उलट माझ्या लेकाच्या आयुष्याला येटेळा घालून बसतीस बघ तू. माझ्या घराला लागलेलं ग्रहण माझ्या घरात न गाय. तो आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं. मम्मी साहेब ऐकून तरी घ्या माझं. इथं राहायचं नाही, बाहेर निघायचं. निघ म्हणलं ना. मी कुठेही जाणार नाहीये. कारण आपल्या घरावरचं संकट अजून टळलेलं नाहीये. आपलं घर बघितलं का सपने? आपलं घर म्हण. शिकली सवरलेली म्हणून बरं आहे. तरी बाहेर पाठी दिसत नाही का तुला? माया पॅलेस निबट, ही माझं घर आहे, आपलं नाही. माझ्या घरात तू राहायचं नाहीस. चल निघ. मी हक्क गाजवत नाहीये, पण प्लीज माझं ऐकून घ्या. काही ऐकायचं नाही मला. कान बहिरे झालेत माझे, ऐकू येत नाही मला काही, आणि ऐकून घ्यायचं पण नाही. मी काही गुलाम नाही तुझी, तुझं ऐकून घ्यायला. लई नाटकं झाली तुझ्या, लई सहन केले तुला. चल निघ. मम्मी साहेब ऐकून घ्या माझं. अशी नाही ऐकायचीस तू.
माझ्या घरात राहायचं नाही. चल निघित ना. मम्मी काय चाललंय? जी आधी व्हायला पाहिजे होतं ना तीच चाललंय सत्या. ही नेबेट मला माझ्या घरात न काय सत्या. हिचा आपल्याशी काही संबंध नाही सत्या. मी हिला माझ्या घरात आसरा देणार नाही आणि म्हणून हिला बाहेर काढते. आणि तू अजिबात मध्ये पडू कसं? मी तुझा अजिबात काय ऐकणार नाही. मम्मी हे घर वाघमाऱ्यांचं सुद्धा आहे. त्या तुझ्या सुनबाई आहेत, विसरलीस तू? मी तिला माझी सून मानत नाही सत्या. आणि ती माझी सून कधी होणार पण नाही. आणि तसं बी तिचं तुझं लगीन कुठं झालंय? मम्मी आमचं 2दा लग्न झालंय आणि कायद्यानं आमचा घटस्फोट झालेला नाही अजून. त्यामुळं कायद्यानं अजून पण आम्ही नवरा बायकोच आहोत. आणि आम्ही तर आता एकमेकांना उष्टी हळद बी लावल्या. मम्मी विसरलीस तू? सत्या नाच सोड ह्या पोलिसा. अरे हळद लावली तर धुवून टाकता येईल ना. पण हे अपशकून आहे आपल्याला. ही आपल्या आयुष्यात आल्यापासून का नाही समजा वाटोळ झालंय बघ. हिच्याशी संसार करणं म्हणजे संकटांना आमंत्रण देण्यासारखं आहे. आजवर जी काय घडलं ती फक्त हिच्यामुळे झालंय. मम्मी बस. वाघमाऱ्यांना दोष देणं बंद कर. त्यांच्यावर आरोप करण्याआधी ना तू किती चुकीचं वागलीस ते बघ. मग तू किती चुकीचं वागलीस त्याचा पाडा वाचायला मी सुरुवात केली ना तर अख्खा दिवस संपून जाईल. त्यामुळे त्यांना काय बोलूच नकोस तू. आणि तुझा जेवढा हक्क आहे ना या घरावर तेवढाच हक्क वाघमाऱ्यांचा बी आहे. तेव्हा त्या कुठंच जाणार नाहीत. आणि तू त्यांना घराबाहेर काढायचा विचार जरी केलास ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. एवढं लक्षात ठेव फक्त. चला वाघमारे. कोण समजते कोण हिस्सा त्याला. ह्याची मनमानी सुरे समधी घरात. मी पण काल नाही आले ह्या घरात. मी पण पुरून उरल तिला. नेबेट बिंड कुठली येटपट दुष्ट अक्कलपुटी. मम्मी मला लय वाईट वाटतंय बघा. म्हणजे सारखं सारखं वाईटच वाटतंय बघा. म्हणजे उठता बसता मला वाईटच वाटतंय बघा. आता पुढे पण बोलशील का काय की? नाही म्हणजे माझ्या डोक्यात सारखा सारखा एकच विचार येत होता का तुमचे दिवस आता सरले बघा. नाही नाही अहो तसे नाही तसं नाही. म्हणजे तुमचं आता मंत्रिपदाचं स्वप्नच राहिलं ना. तुमचा या घरातला सगळा रुबाब मान तुमचं अस्तित्व सगळ्याचा पार चोळामोळा झाला बघा. नाका तसे ना हुबलक कुठली. हा सपने तुझी जीभ लई चुरू चुरू चालायला बरं का. आणि
काय ग, मी तुझी सासू आहे का तू माझी सासू आहेस? मम्मी खरी परिस्थिती बोलले बघा मी. म्हणजे एक जाऊबाई या घरात आल्यापासून का नाही तुमचं या घरातलं पद पुसून टाकतात का काय अशी भीती वाटते मला, म्हणून बोलले मी. चांगलं बोलत जाती, जेव्हा तेव्हा वांगळाच बुतीस बघ तू. हा ए सपने, ह्या मम्मीचं ह्या घरातलं पद आणि पद पुसून टाकायला का नाही 10 वेळा जन्म घ्यावा लागेल, 10 वेळा. बया, आणि मग त्यांनी 11 महिन्याचा जन्म घेतला, मग काय करत? असतो कसं तिने 11व्यांदा जन्म घेऊ दे, नाहीतर 11,000 वेळा घेऊ दे, आपलं काय करायचं तेव्हा. पण मी तिला माझ्या डुईजड होऊ देणार नाही. हा तसं पण आता पण काही ती डुईजड नाही मला. तिला आत्ताच कशी माझ्या आयुष्यातून बाहेर काढते का नाही ती बघ. सत्या पेंटरचा काका बनून आला होता ग, म्हणून मला भीती वाटत होती त्याची. कसे घराची जागा त्याच्या नावावर आहे म्हणून भीती घातली होती ना. आणि नाटक करून सत्य बी मला त्याच्या तालावर नाचत होता, आणि सासरा आहे म्हणून समजा सहन करत होते मी. पण आता मी कोणाला घाबरत नसते. ही माया सदन माझ्या नावावर आहे आणि ही माझं घर आहे, तेव्हा हिथं माझंच राज्य आणि माझं चुकून चालणार. बघतेच तिने भेट तिची कशी मनमानी करते ती. बघा बघा नीट बघा. काय हो पेंटर, कुठं होता काय? कुठं काय, शेतपावली घालत होतो. शतपावली करत होता वय? का शतपावली करता करता ह्या शिंपल आणि शिवीट मायाला कसं गंडवायचं ह्याचं इमली बांधत होता रे? अरे काय काय पण काय बडबडतेस तुम्हाला काय मी खुळ्याची वाटली का बिंडूक वाटली? माया? अगं काय झालंय काय तुला? बरी आहेस ना तू? नाही म्हणजे आर्यन गेला, तुझं मंत्रीपद पण गेलं, म्हणून डोक्यावर परिणाम वगैरे झाला नाही ना तुझ्या? हे बघ माया, तसं काय असेल तर सांग बर का, आपल्याला चांगल्या डॉक्टरला दाखवावं लागेल. हो पेंटर, काही परिणाम झाला नाही माझ्या डोक्यावर. सत्या तुमचा काका बनून ह्या घरामध्ये वावरत होता, ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपून ठेवली का नाही? इथं माझं लिकरू गेलं म्हणून मी कोलमडून पडले, आणि तुम्हाला जरा बी माझी दया मिळाली नाही रे. आता का थोबड बंद ठेवलंय तुमचं? एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली तुम्ही, का वागलात असं? हे बघ माया, मला आवरायचंय, मला जरा गडबड आहे. हा वाटलंच होतं मला. मी काही विचारलं का नाही का तुम्हाला बरोबर काम वाटत बघा? ते काय नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मग जायचं तिथं जायचं तिथं. हे बघ माया, त्याचं असं आहे, कसं आहे? आलोच मी. ओ पेंटर, ऐका माझं, थांबा. मी काय करू? मम्मीच्या मागे जाते. सवे, मला प्लेट दे ग. अजून काही सेवा करू मंजिरी मॅडम? मम्मी साहेब, तुम्ही? काही चुकलं का? सॉरी. हा बरोबर आहे. तुला सवय ना पोलीस स्टेशनात कुणी बी असं विचारून येत असेल ना परमिशन घेऊन. हा कुणी असं शॅल्यूट मारत असतील, असं करत असतील का नाही? आलेच हा, सॉरी परमिशन घेऊन येते. मंजिरी मॅडम, माया आहे का मी? मम्मी साहेब, असं का वागताय? आता तू मला सांगणार मी कसं वागायचं ते? माया सुर्वे म्हणतात मला, मी ऐकून घेत नसते, समोरच्याला ऐकवत असते. हात सोडा, दुखतोय माझा हात सोडा मम्मी साहेब. दुखतोय ना? दुखू दे की मग. त्या खोट्या काका सासऱ्याच्या जीवावर लई मात केलास ना तू, मग आता त्याची फळं तुला भोगावीच लागतील बघ. प्लीज मम्मी साहेब, हात दुखतोय, सोडा माझा हात, सोडा हात. मला आधी सांग, तुझ्या आणि त्या आर्यनच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने कुठे आहेत? मला नाही माहिती, सोडा माझा हात, सोडा. ठीक आहे, हा सैल केला तुझा हात फोडा.
आता सांग, दागिने कुठे आहेत? मला नाही माहिती, तुम्ही सत्याला विचारा, त्याच्याकडे असतील. नक्की ना? आणि जर त्याच्याकडे नसते ना तर तुझी काय अवस्था करल ना त्याचा विचार बी करणार नाहीस तू. खोटं बोलत नाही मी, आणि तसंही त्या दागिन्यांमध्ये काडीचा पण रस नाही मला. हा, कशाला रस असेल म्हणा, सत्याच्या आयुष्यात एवढं मोठा गबाड मिळाला ना तुला. काय रे, काय झालं? घरातल्या घरात फोन करून इतकं अर्जंट बोलवून घेतलंस, काही महत्वाचं बोलायचंय? अहो, तुम्ही आज पोलीस स्टेशनला गेला होता, दिवसभर काय घडलं तुम्ही मला काही सांगितलंच नाही. काय सुगावा लागला का त्या आर्यांचा? नाही, इतक्या सहजासहजी काही कळेल असं वाटत नाही. मुळात त्याचं पळून जाणंच पटलेलं नाही मला, सगळं संशयास्पद आहे. म्हणजे तुम्हाला बी असंच वाटतं ना की त्या आर्यांचं पळून जाणं शक्यच नव्हतं? मला बी तसंच वाटतंय. तुम्ही केवढं फुटलं होतं त्या आर्यांना. बर, आर्यनचा विषय सोड, त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे काहीतरी. काय? अनुष्का पाटील. नेमक्या कोण आहे त्या अनुष्का पाटील? आमच्या पोलीस स्टेशनला बदली झाली आहे त्यांची, सिनियर आहेत मला. हा, मग त्यात काय महत्वाचं आहे? त्यांनी तुझी फाईल ओपन केली. बया मम्मी, आता काय करायचं? काय करायचं म्हणजे ही समधी खोली पिंजून काढायची. हा बया, पिंजून काढायला तो काय कापूस हवाय तवा? होकला कुठली जॉक सारखं जमारून पांचे जॉक मारती. जॉक कर. सॉरी कामाला हा 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 इकडे जायचं. शिवणे मम्मी, काही बी दिसना झाले बघा. थांब जरा, लाईट लावते. लावला. काय झालं? काय तुम्ही? तुझ्या नानाने काही लहानपणी कंदी पेढे तुझ्या अकली येते का? लाईट लावल्यावर समजायला कळेल की आपण येत आहेत म्हणून. एक काम कर, मोबाईलच्या बॅटरीच्या चार्ज मध्ये बघू आपण. बॅटरी मध्ये का? बॅटरी मध्ये. वा, सुंदर दिसतंय. सॉरी लागा का मला शोधा. काय शोध मोहीम सुरू करा. काय म्हणजे? शोधूया नुसते हात आहेत. किती घाबरवलं मला पण. हे शोध कुठली असं करू बरं त्याच्यात. सॉरी
तुला क्रिमिनल समजतात, तुझ्यावर कारवाई करणार. ठीक आहे ना, मग तुम्ही कशाला टेन्शन घेता एवढं? हे बघा, मी निर्दोष आहे आणि तुम्हाला तर सगळं माहितीच आहे ना, मग घाबरायचं कारण काय? मला सगळं माहिती, पण कायद्याला पुरावा लागतो. त्याचं काय करू मी? मला मान्य आहे कायद्याला पुरावा लागतो, पण आता पुरावा शोधायचा किती प्रयत्न केला आपण? काय कमी प्रयत्न केला का? पण आपल्या हाताला काहीच लागला नाही. हे बघ, तू काळजी करू नको, मी तुला निर्दोष सिद्ध करून दाखवणारच. वाघमारे, मला धीर देताय आणि स्वतःच रडताय व्हय? इकडे या. दिसते ना खाली लपली, खाली लपते लपते लपते. अगं नीट लपकी तर तू लपते अजून. अग्नी करू गुंडी खाली घाल, बघल कोणीतरी ह्याच्या पैसे खाली नाही जाते ते असं क्या जात सपने. कोणी दिसतंय का बघ? बघते कोणी दिसतंय का? हळूच बघ. बघते. सॉरी सॉरी, बघतो सपनी दिसत नाही मला. सपने आता आधा आपट करू नको जास्त. नीट दागिने शोधू आपण. आणि जर मी गोत्यात आले का नाही तर मग तुला पोत्यात खाली आणि मग पडवीन बाहेर काढेन. भैया मम्मी कसं भारी आहे मग जुळवले तुम्ही. पोत्यात गोत्यात तडवीन बडवीन. राजकारणात काय करताय तुम्ही? तुम्ही तर खरं तर वाघ साहेब आहेत का नाही, सुप्रसिद्ध लेखक. त्यांना असिस्ट करा लेखनासाठी. चाललंय काय आणि काही बोलत नाही, बागा छायाच्या गोष्टी करते. चल कौतुक करत होते तुमचं. जाऊ दे भैया मम्मी, हे भारी हे घेऊन देत का आपल्याला? स्वतःच्या घरात कोण चोरी करते का? बिंडू कुठली जैदानं कुठलं मॉडेल आणले काय घेऊन देते जागेवर. चला बर बास, रडू नका आता. शांत हो, शांत हो. आणि मला सांगा, ह्या अनुष्का पाटील म्हणजे ज्या तुमच्या कोण सिनियर इन्स्पेक्टर आहेत, ह्या त्याच आहेत ना ज्या आर्यनला इथनं पकडून घेऊन गेल्या? होय, त्यांच्याच तावडीतून आर्यन पळून गेलं. हाताला गोळी घासून गेले त्यांचे. काय झालं? कसला विचार करतोस? वाघमारे, मी हाच विचार करतोय की एवढ्या सिनियर पोलीस ऑफिसरवर गोळी झाडून ते आर्यन पळून जाऊच कसं काय शकतो? एकतर त्याच्यात एकट्यानं पळून जाण्या एवढी ताकदच नव्हती, म्हणजे तुम्ही एवढा तुडवला होता त्याला. ते एकट्यानं पळून गेलेलं नसणार वाघमारे. 100% कोणतर मदत केली त्याला. पण जाऊ दे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा आर्यन कुठं काय लय पळून जाणार आहे? जाऊन कुठं जाईल? कधी ना कधी सापडेलच ना.
मला एवढा हान हाणताय स्वतः कशाला बोलताय तो हात काढा की तोंडाचा वा सुंदर दिसताय आता दागिने सापडले सुंदर दिसतंय थँक्यू तुझ्या कपड्यात काय लवकर थांबा दागिन्याची पिशवी घ्यायला मदत करू का झाले समजा चला ना वा सुंदरच दिसताय थँक्यू हे सब नाही दागिन्याची पिशवी मदत करू का धरायला नका चल 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 निघ लवकर बंद करा टाच तुमची नाही चल लवकर सत्या आर्यन सापडत नाही तोपर्यंत मी लग्नाला नकार दिला. या निर्णयाचा राग तर नाही आला तुला? राग राग कसा येईल मला वाघमारे? तुम्हाला तर माहितीच आहे ना, जी तुमची इच्छा असते तीच माझी इच्छा असते. सत्या, मी विचार करते की थोड्या दिवसांसाठी मी माझ्या घरी राहायला जाते. का? नाही म्हणजे अचानक तुम्हाला असं काय वाटतं की तुमच्या घरी तुम्ही राहायला जायला पाहिजे? नाही मम्मी तसं वागली म्हणून वाटतंय का तुम्हाला? सत्या हे बघ, मम्मी साहेब माझ्यावर नाराज आहेत. त्यांचा राग शांत होस्तोवर मी घरी जाते आमच्या. वाघमारे, हे बघा मला मान्य आहे ते तुमचं घर आहे, पण हे सुद्धा तुमचंच घर आहे की. आणि हे बघा, तुम्ही लोकांचा विचार करणं जरा कमी करा. मी तर म्हणतो बंदच करा. आणि कुणी काही बोलो, अगदी मम्मी काही बोलो, पण जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्ही तिथंच राहायचं जिथं मी राहतोय. कळलं का तुम्हाला? आणि जर कोणी तुमचं या घरातलं अस्तित्व नाकारलं ना, तर त्या व्यक्तीला फक्त माझ्या समोर घेऊन या. मग बघा त्याचा कसा कार्यक्रम फिक्स करत होते. बर, तू म्हणशील तस. अहो दुखतंय की वाघमारे? एवढ्यात दुखलोय? लईच नाजूक आहेस रे सत्या. नाजूक? थांबा, आता तुम्हाला माझा नाजूकपणा दाखव.